रामराव मंडळी, आपण आता जिल्हा परिषद मराठी शाळा आर्णी या शाळामध्ये आहेत आणि आज महत्त्वाचा दिवस असा आहे की भारतना जो संविधान दिवस आहे औ साजरा करावा म्हणा आणि ज्या शिक्षक आहेत यासनी आपल्या विद्यार्थीले मराठीमा एकदम आपलं ज्या संविधान काय काय ते सांग, परंतु आपल्या काही दर्शक आहेत त्यासले आयरन देकारांसाठी सरसनी स्पेशल मुलाखत मी आयरन मध्ये लिहि राहू की संविधान हा कितला आहे आणि संविधानना काय काय फायदा आहेत या आपण सरस पाहिले। सर नमस्कार। नमस्कार नमस्कार सर, मला सांगा की संविधानना जो फायदा आहे आपला याने ते काय आणि कितना संविधान आहे त्यांना सुरुवात करा। आता भारतीय संविधान जे आपलं भारतवर पहिले 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं। मग ज्यावेळी इंग्रज आपला भारतले आपले स्वातंत्र्य मिळणार 15 ऑगस्ट 1947 त्यावेळी भारतीय जे नेते मंडळी ती बसले भारतीय लोक यांनी याचा विचार विनिमय केला करा की इंग्रजाचा कायद्यानं बरोबर आपलं राज्य करानं आई करानं नाही बुवा, तर आपण आपल्या भारतीय ज्या लोक आहेत ज्या ज्येष्ठ मंडळी विद्वानी यासाठी भारतीय राज्यघटना तयार करानी आणि त्यावर आपण आपलं भारतीय राज्य चालू करानं म्हणून सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे काही महान व्यक्ती बसनात आणि त्याची घटना समितीने स्थापना केली। मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद या घटना समितीना अध्यक्ष होतात। त्यानंतर मसुदा तयार कराना बुवा घटनाना, तर मग त्या घटनाचा मसुदाना अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासले कर। मग त्यानंतर 2 वर्ष 11 महिना 18 दिवस मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टी.एन. राव वगैरे आयगर या साहेबांनी ही राज्यघटना तयार करी आणि त्याला स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतना ज्या पंतप्रधान होतात पंडित जवाहरलाल नेहरू यांना ती दिली, म्हणजे त्यांनी ती स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950 पासून भारतमा ती राज्यघटना लागू होईनी। तर या भारतने जी राज्यघटना आहे ती 395 या कलमे येतं, पण त्या कलमेत प्रत्येक भारतीय राज्यघटना आहे ही 4 स्तंभ स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या 4 स्तंभांवर ती भारतीय राज्यघटना आई शे। बरोबर सर, जसं की आपला भारत देश आहे, भारत देशाचं जे संविधान आहे जसं छत्रपती शिवाजी महाराज यासनं स्वराज्य डोळ्यासमोर दिसन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासनी ते संविधान केलं। जसं की शिवाजी महाराज यासनं या नामा 18 पकडला जातना मावळा होतात, बरोबर तसंच संविधान माग पूर्ण म्हणजे एकही कोणताही लोक असले किंवा कोणने सोडेल नाहीये, बरोबर त्यांना मग महिला असले देखील तेवढाच अधिकार दिले। महिलांबद्दल काय सांगतात बरं की ज्या महिला असले आत्तीनं स्थितीले असं असे की जो समान अधिकार आहे त्याबद्दल थोडंसं सांगा बरं। या ज्या भारतीय राज्यघटना आहेत तर बाबासाहेबांनी सर्वात जास्त ज्या अधिकार येतं या भारतीय नागरिक जो पुरुष आहे त्यांबरोबर स्त्री असले सुद्धा हिंदू कोळबील म्हणून जे होतं त्याच्यामध्ये 50% आरक्षण स्त्रीले देलशे, महिलाले देलशे। आता बघा आपलं 2 भाऊनी 1 बहीण जर राहिनी बरोबर मारामारी तर दोन्ही भाऊसना बाणवरती मारामारी आणि खून होतं, पण बहीण इतकी दिलदार राहस की ती बहीण भाऊना जी बातमी प्रॉपर्टी राहत ती माझी हिस्सा येत नाही, ती फक्त एकच म्हण मी दिवा या खाजीले माल फक्त घरी येऊ द्या आणि माल तुम्ही साडी चुडीली शाती लिहा नाही तर लिहू नका। पण महिलाचे सुद्धा बातमी प्रॉपर्टीमा 50% अधिकार भारतीय राज्यघटनामा बाबासाहेबनी दिलशी। म्हणजे सांगणं तात्पर्य त्यासने एक आहे की ज्या माणसं राहतात त्यासले म्हणजे तेवढा जाणू नाही, पण जे महिला असले महिलाला जी दया आहे बा ते संविधानमा ते पूर्ण पालन करत। तर आज संविधान दिवस निमित्त सरसनी एकदम चांगलं मार्गदर्शन कर, तर सर्व असले संविधान दिवस निमित्त कडक जय भीम आणि जय शिवराय।